लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण येथे गोदावरी प्रकट दिन भक्तिभावात व उत्साहात साजरा. कुंभमेळ्यासाठी शासनाने विशेष निधी द्यावा, वारकऱ्यांची मागणी. बातमी पैठण येथून. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण नगरीत गोदावरी नदीच्या प्रकट दिनाचा उत्सव दिनांक 28 जानेवारी बुधवार रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गोदावरी भक्त मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास भाविकांची मोठी उपस्थिती लाभली. गोदावरी नदीचे हृदयस्थान व मुख्य स्थान म्हणून पैठणला विशेष धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रकट दिनाचे औचित्य साधून गोदावरी मातेस अभिषेक, आरती व पूजन विधी पार पडले. गोदावरीचा अभिषेक विनेकरी बाबासाहेब डोळस यांच्या हस्ते तर पुरोहित विजयकुमार जोशी यांच्या मंत्रोच्चारात करण्यात आला. यावेळी दैनिक गोदावरी आरती भक्त मंडळाच्या वतीने गोदावरी जलावर पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यक्रमात दिनेश पारिख यांनी गोदावरी महात्म्यावर मनोगत व्यक्त केले. त्यांनी गोदावरी नदीच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्वावर सखोल प्रकाश टाकला. धार्मिक ग्रंथानुसार गोदावरी नदीचा जन्म गुरु सिंह राशीत माघ शुद्ध दशमीला बुधवारी ब्रह्मगिरी पर्वतावर मध्यान्ही झाला. त्यानंतर गोदावरी त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर प्रकट झाली. गौतम ऋषींनी भगवान शंकराच्या जटेतून गंगा पृथ्वीवर आणल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. यंदाचा गोदावरी प्रकट दिन बुधवारी चालल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. उत्सव यशस्वी करण्यासाठी हरिभाऊ केले, मीराबाई जगताप, तुकाराम पोकळे, ज्ञानोबा मुंडे, जगन्नाथ शिंदे, चेतन देव, अनिल गर्गे, संपत जाधव, कडुबाळ काळेकर, दगडू नजन, रामराव बोबडे, सुरेश आंबाडे, बाप्पासाहेब वाघ, दीपक लिंबोरे, दिलीप जगताप व विठ्ठल थोरात आदींनी विशेष परिश्रम घेतले. पैठण येथील गंगा गोदावरी मंदिरात देखील गोदावरी मातेस महाअभिषेक पार पडला. हा अभिषेक प्रदीप पाठक व वेदांत महेश पाठक यांच्या हस्ते करण्यात आला. नाशिक येथील गंगा गोदावरी मंदिर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 12 वर्षातून एकदाच उघडते. मात्र पैठणचे गंगा गोदावरी मंदिर वर्षभर भक्तांसाठी खुले असते. ही बाब भाविकांसाठी विशेष महत्त्वाची आहे. पहाटेपासूनच माघ शुद्ध दशमी निमित्त गोदावरी स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संत एकनाथ महाराज व संत अमृतराया महाराज यांनी पैठणच्या गोदावरी जलात जिवंत समाधी घेतल्याने या स्थळाचे धार्मिक महत्त्व आजही अबाधित आहे. भगवान श्रीकृष्णाचे मित्र श्रीखंड्या नाथांच्या घरी वास्तव्यास असताना दररोज गोदावरीच्या कृष्णकमल तीर्थावर स्नान करीत असत व नाथवाड्यातील अन्नदानासाठी गोदावरीचे पाणी आणत असत, अशी आख्यायिका प्रचलित आहे. गोदावरी माता स्त्री रूपात नाथांचे कीर्तन ऐकण्यासाठी येत असल्याचा उल्लेख संत साहित्यामध्ये आढळतो. पैठण येथे गोदावरी दक्षिण वाहिनी असल्याने तिचे धार्मिक महत्त्व अधिक वाढते. गोदावरी ही महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून सुमारे 900 मैलांचा प्रवास करीत शेतीस सुजलाम सुफलाम करणारी जनकल्याणाची माता मानली जाते. शेवटी आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रीजवळ ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. पैठण येथे वर्षानुवर्षे रूढी, परंपरा व प्रथेनुसार सिंहस्थ कुंभमेळा भरत आला आहे. आगामी 2026-2027 मध्ये मोठ्या प्रमाणावर संत, महंत व भाविक शाही स्नानासाठी पैठण येथे येणार असल्याने भाविकांसाठी पाणी, स्वच्छता, आरोग्य, निवास व वाहतूक यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी यावेळी वारकऱ्यांनी केली आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.